रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय कोल्हार बुद्रुक तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर विद्यालयात आज सोमवार दिनांक 16/6/2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले। नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन लेझिम व झांज पथकासह वाजत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। तसेच नवीन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली। स्वर्गीय शंकर नाना खर्डे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय अजित मोरे यांच्या शुभ हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते सर्व 5वीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले। कोल्हार बुद्रुक येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर सुनील पाटील खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य पांडुरंग पाटील देवकर, संजयजी शिंगवी, शिरसाट दादा, नानासाहेब कडसकर, संदीप करकुटे, सुजित राऊत, संपतराव कापसे, वसंतराव खर्डे, शिवधन पतसंस्थेचे शिंदे साहेब, निबे साहेब, कडूसाहेब, समीर शेख, आदिल सय्यद, किरण पाटील खर्डे, माजी मुख्याध्यापक सोनवणे सर, नवाळे सर, SRB न्यूजचे संतोष बोरुडे, त्याचबरोबर जनता आवाजचे पत्रकार गणेश सोमवंशी, पत्रकार कुंभकर्ण, पत्रकार अनवरभाई, CTV न्यूज चॅनलचे गणेश रांधवणे हजर होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक अंकुश राज जमादार यांनी केलं तर सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत ज्येष्ठ शिक्षक शब्बीर शेख यांनी केलं व आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती संजीवनी आंधळे यांनी मांडले। विद्यालयाचे उपमुख्याध्यापक माननीय सीताराम बोरुडे सर यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। सूत्रसंचालन दीपक मगर यांनी केलं। या कार्यक्रमास ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना व सेवकांना शुभेच्छा दिल्या। SRB न्यूज साठी गणेश सोमवंशी, कोल्हार, भगवतीपूर। आज रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे शाळेमध्ये इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं। या स्वागताची तयारी आमच्या विद्यालयामध्ये असणाऱ्या सर्व शिक्षकांनी शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये येऊन या ठिकाणी तयारी केली। उत्कृष्ट अशा झांज पथकाच्या माध्यमातून ही तयारी केली। त्याचबरोबर गेटपासून शाळेच्या मैदानापर्यंत या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आमचा जो एंट्रन्स आहे त्याच्यावरती असणाऱ्या झाडांच्या बाजूला अगदी छान असे फुलं, त्याचबरोबर फुगे आणि रिबन याच्या माध्यमातून उत्कृष्ट असं डेकोरेशन करण्यात आलं आणि या डेकोरेशन केल्या कारणानं विद्यार्थी अगदी आनंदी वातावरणात सकाळी शाळेत प्रविष्ट झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात म्हणजे जवळजवळ 170 विद्यार्थी आज 5वीसाठी प्रविष्ट झाले। या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हातामध्ये फुगे दिले आणि त्यांचं प्रवेशद्वारामधून स्वागत या ठिकाणी करण्यात आलं। हे स्वागत करत असताना गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। सर्व स्कूल कमिटीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। या सर्व सदस्यांनी, सर्व शिक्षकांनी आणि प्रतिष्ठित ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। अगदी आनंदी वातावरणात हसत नाचत गाणी गात विद्यार्थी या शाळेमध्ये आले। त्यामुळं विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणाची संधी या ठिकाणी उपस्थित झाली। शासनाकडून कोणकोणत्या साहित्याची वाटप करण्यात आली किंवा केली जाणार आहे? आज आपल्या महाराष्ट्र शासनाला आपण धन्यवाद दिले पाहिजेत। याचं कारण असं की शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता 5वी ते 8वी जेवढा पट आपल्याकडे उपस्थित आहे त्या पटाप्रमाणे आपल्याला शासनाने पुस्तकं या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचं वाटप आपण आज पहिल्या तासापासून या ठिकाणी करतोय। प्राथमिक स्तरावरती आपण स्टेजवरती काही विद्यार्थ्यांना पुस्तकं दिली। त्याचबरोबर शासनाच्या जोडीला या ठिकाणी शंकर नाना खर्डे पाटील प्रतिष्ठान जे आहे त्या प्रतिष्ठानच्या वतीनं सुद्धा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी वह्यांचं वाटप, शैक्षणिक साहित्यांचं वाटप या ठिकाणी केलं आणि या प्रतिष्ठाननं खूप मोठी अशी जबाबदारी या ठिकाणी आज आपली समजून या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं। तर त्याचबरोबर काही पालक आपल्याकडे असे आहेत की त्या पालकांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचं सुद्धा सांगितले की त्यांच्या शैक्षणिक फी सहित आम्ही सर्व सुविधा या विद्यार्थ्यांना करून देणार आहोत।
तर महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी केलेली जी सोय आहे ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीची केली आणि त्याचं नियोजन विद्यालयाने छान पद्धतीने केलेलं आहे. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन